संतोष वसंत हागवणे. आता जे प्रकरण चालू आहे वैष्णवी ताईंचं सगळीकडे माध्यमाला बघतोय मी की पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या बाबतीत खूप वाईट झालं आणि आम्ही स्वतः जाहीर निषेध करतो त्याचा. आणि जे अविनाश खोचरे पाटीलनी जे माझं आणि त्यांचं कनेक्शन जोडले की ते माझे काका आहेत राजेंद्र हागवणे, मी त्यांचा पुतण्या आहे, ते पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण खोटं आहे. ही माझी वंशावळ. आम्ही लोणावळ्याचे हागवणे आहेत, पहिले लोणावळ्याला राहत होतो आम्ही. आमचे सगळे आजी आजोबा तिथं मयत झालेले आहेत आणि लोणावळ्यानं आम्ही इकडं आलेलो आहे. आणि राजेंद्र हागवणे आणि आमचा कसलाही संबंध नाही. फक्त पैसे उकळायचे, सरनेम एक असल्यामुळं नाव जोडून आणि 2 रुपये काढायचे, बदनामी करायची, हे त्याच्यासाठी फक्त त्यांनी ते केलेले. दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश खोचरे पाटील हा स्वतःला दिग्दर्शक समजतो, तो दिग्दर्शक नाही. त्यांनी जे फोटोग्राफ दाखवले ते कोर्टामध्ये पण दाखवलेले ते, आणि कोर्टाने त्याचे ते रिजेक्ट केलेले. पहिली त्यांनी महामंडळात आमच्या विरुद्ध केस टाकली होती. महामंडळामध्ये गेलो, 1 महिना केस चालू होती, लवाद लागला होता प्रॉपर. त्या लवादेमध्ये त्याला पुरावे माहिती त्याचे की बाबा काय फसवलं, काय केलं वगैरे, कसे तुझे पैसे बुडवले. तर त्याच्यामध्ये तो कुठलेच पुरावे तिथे दाखल करू शकला नाही. त्यांनी पुरावे ते स्टीलचे फोटोग्राफ म्हणजे सेटवर तो ॲक्ट प्लॅनेट, कारण ॲक्ट प्लॅनेट आणि अविनाश खोचरे पाटील त्या पोस्टरवर नाव दिसते. आमचं ॲक्ट प्लॅनेट बरोबर बोलणं झालं होतं. अविनाश खोचरे पाटीलला आम्ही ओळखत सुद्धा नव्हतो. ते नाव ॲक्ट प्लॅनेटनी लावलं होतं त्याचं. आणि त्यानंतर आमचा आणि त्याचा कसलाच लेखी ॲग्रीमेंट करार आत्तापर्यंत झालेला नाही. त्या लवादीमध्ये शेवट मग पंचांनी निर्णय दिला की बाबा तो जे बोलत होता की मला यांच्याकडनं पैसे आहेत, तर त्यांनी स्वतःच तिथे एक्सेप्ट केलेले या ऑर्डरमध्ये की संतोष हागवणेकडनं मला दिग्दर्शकाचे कसलेही पेमेंट येणे बाकी नाही, हे ते स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेले, हे इथे लिहिलेले सगळं. त्यानंतर लवादीमध्ये हाही मुद्दा क्लिअर केला की अविनाश खोचरे पाटीलकड कसलाच करार नाही, हा स्वतः तो तिथं त्यांनी मांडलेला आहे. करार त्याच्याकडे नव्हता, त्यामुळे ही केस तिथनं बंद केली आणि त्याचं ते रिजेक्ट केलं. आणि त्याच्यावर त्याचे ते इथं सही पण अविनाश खोचरे पाटीलची, ही जिथला तो सदस्य आहे महामंडळाचा, तिथला मी सदस्य आहे, ही तिथली ऑर्डर आहे. ही ऑर्डर 1 वर्ष झालं गप्प बसला तो. मग ज्यावेळेस मी 1 वर्षानंतर फिल्म रिलीजला टाकली, त्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला 15-20 दिवस अगोदर. 1 वर्ष त्यांनी याला अपील पण नाही केली. त्यानंतर आम्ही आमचे पुरावे दिले सगळे वकिलांकडे. त्यामुळे प्रमोशनचं पण आम्हाला भरपूर म्हणजे नुकसान झालं याच्यामुळे, कारण प्रमोशन थांबलं आमल्या बाकीच्या. आता काय म्हणणं आहे तुमचं, हागवणेंशी काही संबंध आहे? हागवणेंशी आमचा काही संबंध नाहीये. भूकंपमध्ये 150-200 हागवणे आहेत. मग त्यांच्या सगळ्यांशी आमचा संबंध झाला का? आम्ही लोणावळ्याचे हागवणे आहेत. आमची तुम्हाला वंशळ पूर्ण दाखवलेली अख्खी सगळी. राजेंद्र हागवणेंची वंशळ तुम्ही चेक करा. तुम्ही सगळे पैसे दिलेले आहेत? काय म्हणले? तुम्ही पैसे दिलेले आहेत किंवा पैसे काय? तो दिग्दर्शकच नाही तर पैसे द्यायचा संबंध काय आहे ना? त्याने आरोप केले, त्यात काय तथ्य? आरोप मध्ये काहीच तथ्य नाही. स्वतः एक्सेप्ट केलं त्यांनी. संतोष हागवणेकडे मला कुठलेही पैसे येणे नाही बाकी नाही, हे स्वतः त्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे. ही ऑर्डर आहे, माझी बदनामी करतोय तो. आणि ज्यावेळेस कोर्टाने केस टाकले ना की हा चित्रपट रिलीज होऊ नये म्हणून, तर कोर्टाने पण त्याचे रिजेक्ट केलं आणि चित्रपट रिलीजला आम्हाला परमिशन दिलेली. ही त्याची ऑर्डर, ही 2024ची ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये कोर्टाने क्लिअर केले की फिल्म तुम्ही रिलीज करू शकता, त्याचा काही संबंध नाही. त्यानंतर परत तो 1 वर्ष बसला आणि आता सॅटेलाइटसाठी त्यांनी स्टे मागितला की बाबा त्याच्यामध्ये आता मला पैसे भेटावं, हे भेटावं. ती कोर्टाने रिजेक्ट केली त्याची. ही कोर्टाने त्याची रिजेक्ट केली ऑर्डर. आता त्यामध्ये केसमध्ये दम नाही राहिला, त्यालाही कळलंय. पिक्चर रिलीज झाला, सॅटेलाइट गेलं, आपलं जे सगळं आता भांडं फुटलं. त्यानंतर हे हागवणेंचं प्रकरण आलं. त्यानंतर मग त्याच्या डोक्यात आलं की आता बदनामी करून पैसे काढायचे. सरनेम एक आहे, सरनेम एक असल्यामुळे त्याने काय केलं, त्यांना माझा काकाच करून टाकला. अरे पण तू बोलल्याने माझी काका होत नाही ना, पुरावे दाखव ना. हा, आणि राहिली गोष्ट म्हणजे तू सारखं म्हणतो की बाबा ब्लॅक कलरची 3000 गाडी वापरली, ते सारखं मला दिसते सगळीकडं. हे शूट आमचं 2021ला झाले, म्हणजे 5 वर्षापूर्वी शूट झालेले बरोबर. त्यावेळेस लॉकडाऊन होतं. आता हे कसं असतं, आमची प्रोडक्शन टीम बघते गाड्यांचं सगळं. 25-30 गाड्या वापरलेल्या आहेत मी. ब्लॅक कलरच्या 2 इंडिओवर वापरलेले आहेत. त्याच्यामध्ये 1 इंडिओवर असेल आणि दुसरे एक आमचे मित्र आहे धीरज मुटके. तर धीरज मुटकेची एका सीनला वापरली आणि दुसऱ्या सीनला आम्हाला गाडी भेटत नव्हती आणि त्याच कलरची गाडी वापरायला लागते कंटिन्यू असल्यामुळे. त्यामुळे त्यांनी रेखीला गावात गेले, त्यामुळे तिथे त्यांनी गाडी बघितली. ती गाडी बघितली, मला म्हणले तुमच्या गावात गाडी आहे. तर गाडी असल्यामुळे मी डिरेक्ट प्रोडक्शन टीमला म्हणलं काय असेल तर तुमचं तुम्ही बोलून घ्या. तर ते 1 दिवसासाठी त्यांची भाड्याने घेतली. 5,500 रुपये प्रोडक्शनने त्यांना भाडंही दिलं. मी त्याच्यामध्ये आमचा आणि त्यांचा काही संबंध नाही ना. आणि ती 2021 मध्ये गाडी वापरलेली. परत तो म्हणतोय की बाबा यांनी मला धमक्या दिल्या, बंदूक दाखवली, हे दाखवलं. अरे बंदूक दाखवू का मी? पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे बंदूकच नाही तर मी दाखवू का? नुसतं तो तोंडी बोलतोय, पुरावे त्याच्याकडे काही नाही. उद्या मी बोलतो त्यांनी मला बंदूक दाखवलेली, तसं खोटं बोलून उपयोग नाही ना. जे खरं तेच बोलावं. कोर्टामध्ये त्याचं सगळं रिजेक्ट केलेलं आहे. फक्त हे प्रकरण हागवणेंचं असल्यामुळं
म्हणजे माझं सरनेम हागवणं असल्यामुळे त्यांनी ते जोडलं आणि पैसे मागण्याच्या उद्देशाने हे सगळं केले. आणि त्याच्या विरुद्ध मी पौड पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली. त्यांनी जे बोगस दाखवले ना, त्याच्या विरुद्ध मी ती 1 वर्षापूर्वी केली की त्याला बोलून चौकशी करा आणि त्यांनी जे दाखवले त्याच्याकडे ओरिजिनल मागा. त्यांनी कोर्टामध्ये स्वतः लिहून दिलंय की माझ्याकडे दस्तच नाही. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी BTech इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्सकडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.